नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता प्रियाला जेव्हा कळणार आहे की सायली अर्जुन त्यांच्या बाळाचा विचार करतायत, त्यावेळेला प्रिया सायलीच्या बाबतीत नेमकं काय करेल आणि नेमका काय मालिकेत ट्विस्ट येईल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। पण त्याचबद्दलची माहिती आपण या भागात जाणून घेणार आहोत की नेमकं प्रिया त्यावेळेला काय करेल। चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सायली आणि अर्जुन आता रूममध्ये बोलत असतात। खरं तर सायलीला प्रियावर पूर्णपणे संशय येत असतो की प्रिया जी आहे ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही करेल आणि ती खास करून महिपतला आपल्याबद्दलचे पुरावे देते, हे तर आता तिला कळलेलं असतं आणि म्हणूनच तर तिने आता अर्जुनचे जे शूज असतात ते लपवून ठेवलेले असतात आणि त्यामुळेच आता अर्जुन जो आहे तो सायलीवर भलताच खुश असतो। आता म्हणत असतो की खरंच बायको, तुला एवढं कसं काय समजू शकतं की ती असंही करेल, पण तू बरं झालं सावध राहून त्या बुटाला बाजूला केलंस, नाहीतर त्या बुटाच्या ह्याच्याने तिने सगळे संबंध लावून मोकळी झाली असती आणि आपण या सगळ्यामध्ये अडकलो असतो, एवढं करून सुद्धा असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणत असतो। त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की त्या प्रियाला मी आता चांगलीच ओळखून आहे, ती कुठे काय करू शकते हे मला चांगलंच माहिती आहे, असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला सांगत असते। खरं तर आता सायली आणि अर्जुन जे काही बेडरूममध्ये बोलत असतात ना, ते बाहेर उभं राहून ही प्रिया ऐकत असते, कारण या प्रियाला बाकी दुसरं काही कामच नसतं, कारण तिला आता हे जाणून घ्यायचं असतं की सायली अर्जुन नेमकं काय काय बोलतायत आणि ते जर काल खरंच त्या साक्षीच्या घरी गेले असतील तर तिकडनं त्याने काहीतरी पुरावा तर आणलाच असेल, पण आता त्यांनी नेमका कोणता पुरावा आणला असेल याच्या शोधात सुद्धा ती असते। इकडे सायली आणि अर्जुन आता खूप जास्त खुश असतात, कारण त्यांनी एक खिंड लढवलेली असते आणि त्याचसोबत आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुन हा सायलीवर भलताच खुश असतो आणि म्हणूनच तो सायलीला म्हणत असतो की सायली, माझ्याकडनं तुम्हाला एक ट्रीट काय हवं आहे तेवढं फक्त सांगा। त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे सायलीला म्हणत असतो की उद्या मी तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जातो। हे जेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो तेव्हा बाहेर जायचं आहे ही गोष्ट फक्त आता इथे उभ्या असलेल्या त्या प्रियाच्या कानी पडते, त्यामुळे आता प्रिया विचार करते ही दोघं नक्कीच कुठेतरी चाललेली आहेत, पण नेमकी कुठे चाललेली आहेत हे काही आता कळत नसतं। त्यामुळेच आता विचार चाललेला असतो की ह्या दोघांचा हे नेमके कुठे चालले असतील, नक्कीच अजून कोणता तरी पुरावा शोधायला चाललेले असतील असाच आता ती विचार करत असते। पण आता असं शांत राहून चालणार नाही, आधीच आपण खूप मोठी माती खाल्लेली आहे, त्यामुळेच हे एवढं सगळं प्लॅनिंग करून बसलेले आहेत, पण आता नाही, आता आपण तरी करायलाच हवं आणि त्यासाठी ती ठरवते की ही कुठेही लोक जातील त्यांच्या मागे मागे जायचं। इकडे आता अर्जुन आणि सायली खुश असतात आणि त्यामुळे त्या गोष्टी तिला बघवत नसतात, तर इकडे मात्र आता जो महिपत असतो तो भडकलेला असतो, त्याला कळून चुकलेलं असतं त्याच्या घरात दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्जुन आलेला आहे आणि त्यामुळेच तो दामिनीकडे जातो आणि दामिनीशी बोलत असतो। त्याच वेळेला तो दामिनीला सगळ्या घडलेल्या घटना सांगतो, त्यावर दामिनी त्याला म्हणत असते की मग तुम्ही पोलिसात का जात नाही, पण पोलिसात गेल्यावर सगळे महिपतचे कारनामे बाहेर येतील हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो शांत राहतो। पण या वेळेला तो दामिनीकडे मदत मागतो, कारण दामिनीला सुद्धा आता ही केस जर जिंकायची असेल तर नक्कीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं आणि त्यासाठी ती सुद्धा आता म्हणत असते की आता बघतच राहा आपण नेमकं काय काय करू शकतो ते, आणि त्यामुळे आता लवकरच मी कोर्टामध्ये हिअरिंग बोलवणार आहे आणि त्यामुळेच आता सगळे पुरावे तिथे स्पष्ट होतील आणि त्या अर्जुनला मी अशा पद्धतीने अडकवणार आहे ना की तो या केसचा अंतिम निकाल सुद्धा लावू शकणार नाही, एवढी मी या हिअरिंगमध्ये वाट लावून ठेवणार आहे, असं देखील आता ती दामिनी सांगू लागते। आणि त्यामुळे आता महिपत जो आहे तो दामिनीवर भलताच खुश असतो आणि त्याला आता समजून गेलेलं असतं की आपण या कचाट्यातून सुटणार आहोत, दामिनीच आपल्याला ह्यातून बाहेर काढणार आहे। त्यामुळे आता तो खूप जास्त हॅप्पी असतो, भलेही त्या अर्जुन सायलीने कुठेही जाऊ दे, काही करू दे, याचा त्याला काही फरक पडत नसतो या सगळ्या केसमध्ये। तर म्हणूनच आता इकडे मात्र प्रियाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि म्हणूनच प्रियाने ठरवलेलं असतं की आता हे सगळं जे काही आहे सायली अर्जुन कुठेतरी पुन्हा जाणार आहेत याबद्दल मला महिपतला सांगावं लागेल आणि म्हणूनच ती महिपतला सांगते। पण यावेळेला महिपत तिला जास्त भाव देत नाही, याचा अर्थ महिपतला जे आहे त्याला कळून चुकलेलं असतं की आपण जे आहे ते जास्त यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही, कारण
ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट यासाठी घ्यायचा नाही कारण का आपल्यामध्ये मदत करायला ती तर येणारच आहे ना, मग आपण यामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊन काय फायदा आहे असाच आता तो विचार करतो. आणि म्हणूनच तो प्रियाला म्हणत असतो की त्या दोघांना कुठे जायचं आहे ना ते जाऊ दे. त्यावर प्रियाला खूप जास्त भीती वाटते. ती म्हणत असते की हा तर मूर्ख माणूस स्वतःचं कातडं वाचवतोय पण मला या सगळ्यामध्ये अडकवतोय हे त्याला कळत कसं नाही आहे. पण मी तर तितकीच हुशार आहे, मला जर यामध्ये अडकवायचा कोणी प्रयत्न केला ना तर मी काही शांत बसणार नाही आहे असाच विचार ती आता करत असते. आणि म्हणूनच ती आता विचार करते की हे दोघं जर बाहेर कुठे जात असतील तर मलाच यांचा पाठलाग करावा लागेल, कारण हा महिपत पैसा देऊन कसाही बाहेर पडू शकतो पण मी या सगळ्यामध्ये चांगलीच अडकून जाईल आणि मला या सगळ्यामध्ये अडकायचं नाही आहे. आणि त्यासाठी मी काही झालं तरीसुद्धा प्रयत्न करत राहणार आहे. ही दोघंही जण कुठे जात आहेत काय करतायत याचा तर शोध मी घेणारच असाच आता ती विचार करते. कारण सायली आणि अर्जुन बाहेर जाणार आहेत ही गोष्ट आता प्रियाला कळलेली असते. पण महिपत या सगळ्यामुळे शांत असतो, कारण महिपतला आता दामिनीने भलतंच सांगितलेलं असतं आणि त्यामुळे तो आता बराच खुश असतो. इकडे प्रिया मात्र खूप जास्त अडकलेली असते, कारण प्रियाला कळून चुकतं की नाही आपण या सगळ्यामध्ये चांगलेच अडकणार आहोत, पण त्यासाठी आपण काही ना काही तर करायलाच हवं. आणि म्हणूनच आता खूप जास्त प्रयत्न जे आहेत ते आता सायली आणि अर्जुन मिळून करत असतात. तर सायली आता अर्जुनला म्हणत असते की जरी आपण आता डेटवर गेलो तरीसुद्धा आपण त्या विषयाची जास्त चर्चा करायची नाही, कारण मला ना त्याच गोष्टी घेऊन राहायला नाही आवडत. तर आता अर्जुन म्हणतो की हो आपण केस संदर्भात डेटवर गेल्यावर काहीच बोलायचं नाही, आपण फक्त आपल्या नवीन आयुष्याबद्दल बोलायचं असं देखील आता त्यांचं ठरत असतं. पण नवीन आयुष्याबद्दल काय बोलायचं काय कसं नाही ह्या विचारांमध्ये ते दोघंही जण हरवलेले असतात. त्याच वेळेला आता सायली मात्र अर्जुनला म्हणत असते की आपण आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल म्हटलं आपल्या संसाराबद्दल बोलायचं, तू मी आणि आपलं बाळ म्हटल्यानंतर आता अर्जुनला खूप जास्त आनंद होतो, कारण आता चक्क जी सायली आहे ती आता बाळाचा विचार करते. ह्या गोष्टीनेच आता खूप जास्त आनंद जो आहे तो आता अर्जुनला झालेला असतो. आणि त्यामुळे आता अर्जुन जो आहे तो आता भलताच खुश असतो. आणि अर्जुन आता सायलीकडे पाहत असतो आणि म्हणत असतो की खरंच आपल्याला बाळाचा विचार करायचा आहे का, ही गोष्ट किती मोठी आहे ना, पण आपण लवकरच बाळाचा विचार करूया. आता अर्जुन आणि सायली हे भलतेच खुश असतात. तर आता ते दोघंही जण डेटवर जाऊन त्याचबद्दलची चर्चा करायचं ठरवतात. आता पुढे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन हे दोघंही जण आता बाहेर निघत असतात डेटवर जायला. आणि त्याचबरोबर प्रिया त्यांच्या मागे जायचं ठरवते, कारण त्यांचं काय चाललंय हे मात्र आता तिला कळत नसतं. पण नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय, जेणेकरून ही दोघं इतकी उडतायत इतक्या आनंदात आहेत, पण ह्यांच्या आनंदावर विरजण तर आणायलाच हवं. या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे, जेणेकरून हे कोर्टात त्याबद्दल काहीतरी डिस्कस करणार असतील. घरात माझ्यामुळे किंवा बाकी इतर गोष्टींमुळे ह्यांना याबद्दल डिस्कस करता येत नसेल आणि म्हणूनच हे दोघंही जण बाहेर जाऊन या गोष्टीबाबत डिस्कस करणार असतील. पण नाही, मी पण खूप हुशार आहे, मी आता ह्यांच्या मागे जाणार आहे आणि काही झालं तरीसुद्धा ही लोक काय बोलतायत ना याचा तर पाठपुरावा मी करणारच आहे असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं त्यावेळेला आता प्रिया जी आहे ती ठरवते की नाही चला आपण आता निघायला हवं. आणि त्यामुळेच आता ती ठरवते आपण या सगळ्या गोष्टीतून लांब राहूया आणि आपण लगेच यांच्या पाठी जाऊया. आता सायली आणि अर्जुन निघतात. सायली आणि अर्जुन निघाल्याबरोबर ती सुद्धा त्यांच्या मागोमाग जाते. सायली आणि अर्जुनला थोडीफार भनक असतेच की प्रिया नक्कीच काहीतरी आपलं ऐकत असेल, आपल्या मागे असेल, पण त्यावेळेला ती लोक विचार करतात की नाही ही असं काही जास्त करू शकणार नाही. पण तरीसुद्धा ते दोघंही जण सावध असतात. ते दोघंही जण आता डेटवर जातात आणि तिथे गेल्यानंतर मात्र आता त्या दोघांचंही रोमॅन्टिक बोलणं सुरू असतं. अर्जुन सायलीला ज्या काही गोष्टी खायला आवडतात त्या सगळ्या काही ऑर्डर करत असतो, कारण आज अर्जुन एक लढाई अर्धी तरी जिंकलेली असतो, कारण महिपतच्या घरी जाऊन त्यांनी जे काही पुरावे गोळा केलेले असतात त्यामुळे आता दोघंही जण भलतेच खुश असतात. आणि म्हणून आता ते दोघंही जण विचार करतात की चला आपण एक लढाई तर जिंकलेलो आहोत, पण आता अजून एक लढाई जिंकायची आहे, ती म्हणजे आता कोर्टात लागलेली ही केस. या केसचा निकालसुद्धा आपल्याच बाजूने लागायला हवा, त्यासाठी आपण बरेच प्रयत्न केले आहेत, पण त्यामध्ये सुद्धा यश यायला हवं असं आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. तर सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही मधुभाऊंना या सगळ्यातून सोडवणारच.
आता प्रियासुद्धा यांच्या मागोमाग आलेली असते. तर प्रिया आता साक्षीला फोन करते आणि प्रिया साक्षीला फोन करून याबद्दलची इन्फॉर्मेशन देते आणि ती आता साक्षीला सांगत असते की मी ना सायली आणि अर्जुनच्या मागे आली आहे. अण्णांना पण मी सांगितलं होतं, पण अण्णांनी मला या सगळ्याला विरोध केला. काय माहिती त्यांना काय मिळालं आहे आणि काय नाही, पण त्यांनी ह्या सगळ्याला नाही म्हटलं. पण मी शांत बसले नाही, कारण मला या सगळ्याचा आढावा घ्यायचा होता की नेमकं काय सुरू आहे आणि काय नाही, आणि त्यासाठी मी आता घराबाहेर पडले आहे असं देखील आता ती म्हणू लागते. आणि त्याचबरोबर मी त्यांचा पाठलाग करते हे देखील ती सांगत असते. त्यावर आता साक्षी म्हणत असते की ठीक आहे, तुझ्या परीने तुला जे काही करता येईल ते कर, मी तर तुझ्या पाठीशी आहे. अण्णांचं काय चाललंय मला माहीत नाही, ते आता आपल्याला कोर्टामध्येच कळेल असं मला तरी वाटतं, असं देखील आता साक्षी जी आहे ती आता प्रियाला सांगू लागते. तर प्रियासुद्धा आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्यानंतर प्रिया म्हणत असते की चल, मी त्यांचं ना आता बोलणं ऐकते, ते दोघंही जण काहीतरी बोलत आहेत, त्यांच्याच मागच्या टेबलला मी बसणार आहे आणि त्यांचं सगळं बोलणं मी ऐकणार आहे असं देखील ती आता सांगू लागते. तर आता इकडे मात्र जो अर्जुन आणि सायली ज्या रोमॅन्टिक डेटला गेलेले असतात तिथे आता अर्जुन खूपच जास्त रोमॅन्टिक झालेला असतो आणि सायलीसोबत पुढच्या आयुष्याच्या चर्चा करत असतो. आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की चला, आपण जे आहे ते शांत न राहता आपण पुढचे विचार करायला हवेत, आपण आपल्या बाळाबद्दल थोडं डिस्कस करूया. खरंच तुम्हाला सायली वाटतं का आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा? सायली म्हणत असते की हो, आपण किती दिवस झाले बाळाचा विचार केलाच नाही आहे. आता आपल्या संसाराला सुद्धा योग्य तो रस्ता सापडला आहे आणि आता ही केस झाल्यानंतर आपल्याला बाळाचाच विचार करायचा आहे, कारण या केसमध्ये आपण इतके दिवस अडकलो होतो, पण आता या केसमधून जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा आपण कुठेतरी जाऊन रिलॅक्स असू आणि आपण आपल्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात करूया असं देखील आता सायली जी आहे ती आता अर्जुनला सांगत असते. जेव्हा सायली अर्जुनला याबद्दल सांगते तेव्हा अर्जुनसुद्धा भलताच खुश झालेला असतो आणि आता तो सुद्धा बाळासोबतचे पुढची स्वप्न पाहत असतो, कारण त्यालासुद्धा सायलीसारखी दिसणारी गोंडस मुलगी हवी असते आणि त्यासाठी त्याचे हे प्रयत्न जे आहेत ते आता सुरू असतात. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की जी आता सायली असते ती खुश होऊन अर्जुनला गुलाबाचं फूल देते आणि त्याला आय लव्ह यू म्हणते आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या आयुष्याला नवीन रस्ता दाखवलात, त्यासाठी मी तुमची मनापासून ऋणी आहे आणि असे बोलून ती त्याला गुलाबाचं फूल देते. आणि त्याच वेळेला आता अर्जुनसुद्धा भलताच खुश झालेला असतो आणि अर्जुनसुद्धा तिला आपल्या जवळ घेतो. हे सगळं लापून आता इथे प्रिया पाहत असते. प्रिया म्हणत असते की काय चाललंय या दोघांचं, इथे काही लोक रोमॅन्स करायला आलेत का, ह्यांना काही घर कमी पडतंय का, अशा काहीशा चर्चा आता तिच्या सुरू असतात. आणि त्यामुळेच आता ती हे सगळं काही बोलत असतानाच खूप जास्त घाबरलेली असते खरं तर ती म्हणजे प्रिया, कारण प्रियाला आता कुठेतरी कळून चुकलेलं असतं की सायली आणि अर्जुन बाळाचा विचार करत आहेत. त्यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ होते, कारण ती खरं तर या सुभेदारांच्या घरात प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आलेली असते. पण आता तिच्या डोळ्यासमोर जे काही चित्र असतं त्यावरून तिला स्पष्ट दिसत असतं की सायली अर्जुनला जर बाळ झालं तर आपली या घरात काहीच किंमत उरणार नाही. आणि म्हणूनच ती विचार करते, ही लोक बाळाला जन्माला घालायच्या आधीच आम्ही सुद्धा बाळाचा विचार करूया का, मी अश्विनला या संदर्भात विचारू का, असा तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. तर इकडे आता सायली अर्जुन दोघंही जण बोलत असतात आणि त्याच वेळेला आता सायली अर्जुनच्या बऱ्याच गप्पा ज्या आहेत त्या सुरू असतात. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की आपण आहे ना लवकरच बाळाची ट्रीटमेंटसुद्धा सुरू करूया, म्हणजे आपल्याला लवकर रिझल्ट येईल. तर सायलीसुद्धा त्या सगळ्याला होकार देते. सायली जी आहे ती आता म्हणत असते की चालेल, आपण या सगळ्याला लवकरात लवकर सुरुवात करूया, काही झालं तरीसुद्धा आपण शांत न बसता या सगळ्याच्या मार्गी लागूया असं देखील त्यांचं आता ठरलेलं असतं. आणि त्यामुळेच आता ते दोघंही जण बाळासाठी ट्रीटमेंट घ्यायचं सुद्धा ठरवतात आणि ते सगळं काही बोलणं इथे आता प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया आता मनात विचार करते की नाही, आपण जर आहे तो बाळाचा विचार केला तर काय करायचं, पण बाळाचा विचार केला तर मला ह्या घरात थोडी ना कायमचं राहायचं आहे आणि ते बाळ कुठे सांभाळत बसणार आहे मी नंतर, कारण या घरात ना आपल्याला जी काही प्रॉपर्टी हवी आहे ती भेटली का आपण इकडनं लंपास व्हायचं आहे. मग ह्या बाळाचं गोंगडं कुठे घालत बसू मी माझ्या नशिबी, त्याला कोण सांभाळणार आहे. त्यापेक्षा त्या बाळाचा विचार न करता सायलीलाच बाळ कसं होणार नाही याचा जास्तीत जास्त विचार मला करायला हवा, असा देखील आता प्रिया जी आहे ती विचार करत असते. बिचारे सायली अर्जुन बाळाची स्वप्न पाहत असतात, पण इकडे जी आता प्रिया असते ती ह्यांचं बाळ कसं या जगामध्ये येणार नाही याचा जास्तीत जास्त विचार करत असते. परंतु आता
प्रियाच्या डोक्यात हे विचारसुद्धा सुरू असतात की जर या सायलीचं बाळ या घरात आलं तर आपली किंमत उरणार नाही आणि आपल्याकडे सुद्धा कोणी देखील लक्ष देणार नाही आणि त्यामुळेच ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला आता ती ठरवते की नाही, शांत न राहता आपण जे आहे ते काहीतरी मार्ग काढूया आणि त्यामुळेच ती आता शांत न राहता या सगळ्यातून मार्ग काढायचा ठरवते. पण नेमकं काय करता येईल म्हणजे आपल्याला या सगळ्यातून मेन म्हणजे सुटका करता येईल. खरं तर ती आता विचार करते की आता जेव्हा सायली आणि अर्जुन डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू करतील तेव्हा नक्कीच सायली जी आहे त्या गोळ्या खाईल. मग त्या गोळ्याच आपण बदली केल्या आणि त्या जागी जर तिला कधीच बाळ नाही होणार या जर वंध्यत्वाच्या गोळ्या दिल्या तर नक्कीच तिचं बाळ जे आहे ते कधीच या जगात येणार नाही आणि आपण असंच काहीसं करायला हवं असं तरी मला वाटतं. कारण तिचं जर बाळ या जगात आलं ना तर आपली किंमत या घरात काडी मात्रही राहणार नाही. आपण या घरातून तर निघू, त्याशिवाय या घरातली प्रॉपर्टीसुद्धा आपल्याला मिळणार नाही आणि त्याचसोबत या घरातले सगळीजणं सायलीचे लाड करतील. सायलीला सून म्हणून पण स्वीकारत नाही आहेत, तिला सून म्हणून पण स्वीकारतील आणि तिचे हवे तेवढे लाड होतील आणि मला कोणीही इथे कुत्रंसुद्धा विचारणार नाही. हे महिपत आणि त्याचसोबत हे नागराज यांनी तर मला या घरात आणून ठेवलेलं आहे, पण ज्या वेळेला मी या सगळ्यामध्ये अडकेन ना तेव्हा मला कोणीही वाचवायला येणार नाही. मला स्वतःला आता या सगळ्यातून वाचवायला लागेल. कारण जेव्हा सायलीचं या घरात गुणगान गायलं जाईल तेव्हा मात्र माझं सत्य जर बाहेर आलं तर मला काहीच किंमत या घरात उरणार नाही. आपल्याला या घरातून हकलवून लावतील हे सुद्धा आता त्या प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया त्या गोष्टीचा जास्तीत जास्त आता विचार करत असते आणि म्हणूनच ती आता ठरवते की शांत न राहता आपण काहीतरी करूया. आणि म्हणूनच ती आता बराच विचार करते. तिच्या लक्षात येतं की चला आता आपण एक काम करूया, सायलीच्या ज्या काही गोळ्या असतील त्या बदली करूया. जशा प्रतिमाच्या गोळ्या बदली केल्या जातात की तिची स्मृती परत येऊ नये याचा विचार करून नेहमीच प्रिया जी आहे ती प्रतिमाच्या गोळ्या बदलत असते. तसाच आता जो काही फॉर्म्युला आहे तो आपण सायलीच्या बाबतीतसुद्धा करायला हवा, जेणेकरून तिला बाळच होणार नाही आणि या घराला वारसही मिळणार नाही आणि त्यामुळेच घरातले सगळीजणं माझ्यावर डिपेंड राहणार आणि या घराची प्रॉपर्टी हळूहळू का होईना माझ्याच ताब्यात येईल असाच विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्यामुळेच आता सायली अर्जुन जरी आता डॉक्टरांकडे जाऊन आलेले असले आणि त्यांच्या आता मेडिसिन सुरू असल्या तरी घरात याबद्दल कोणाला काही माहीत नसतं, कारण का त्यांनी आताशी ठरवलेलं असतं की आपण बेबी प्लॅनिंग करायचं. पण आता ह्या केसचा निकाल लागल्यानंतर ते आता पूर्ण या सगळ्या गोष्टीचा विचार करणार असतात आणि म्हणूनच त्या आता जास्त ह्याच्यामध्ये आहारी जात नाहीत. तर इकडे मात्र आता सायली आपल्या गोळ्या खात असते, पण त्या गोळ्या बदली करायचं काम जे आहे ते आता एका रात्रीमध्ये या प्रियाने केलेलं असतं. कारण प्रियाला माहिती असतं की सायलीने जर या गोळ्या खाल्ल्या, हिची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली तर नक्कीच ही प्रेग्नंट राहू शकते. पण आता ही प्रेग्नंट राहायला नाही पाहिजे यासाठी प्रियाची खूप जास्त घालमेल सुरू असते. सायली आता किचनमध्ये असते आणि अर्जुन आपल्या केसच्या कामासाठी जेव्हा बाहेर गेलेला असतो तेव्हा मात्र आता जी प्रिया असते ती ठरवते की आता शांत न राहता आपण लगेच या गोळ्या बदली करायला हव्यात. रूममध्ये कोणी नाही याची पूर्ण पडताळणी ती करते आणि त्याच वेळेला ती आता रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन सायलीच्या ज्या काही गोळ्या असतात त्या गोळ्या बदली करायचा प्रयत्न करते. मुख्य म्हणजे जी महत्त्वाची गोळी असते त्या गोळीमध्ये ती बराच बदल करते. ती एका डब्यातली जी गोळी असते त्या गोळ्यांमधनं ती पूर्णपणे ती गोळी चेंज करून त्यामध्ये भलत्याच गोळ्या मिक्स करते, जेणेकरून कोणाला संशय यायला नको आणि सायली त्या गोळ्या घेईल. पण आता इथे एक मोठा चमत्कार झालेला असतो. ज्या दिवशी सायलीला त्या गोळ्या पहिल्याच दिवशी जेव्हा प्रियाने दिलेल्या असतात, म्हणजेच प्रियाने ज्या दिवशी त्या गोळ्या तिच्या गोळ्यांमध्ये मिक्स केलेल्या असतात त्याच दिवशी सायलीला पहिल्याच दिवशी त्या गोळ्यांचा इतका मोठा साईड इफेक्ट झालेला असतो की तिला आता ग्लॅनी येते आणि ती बेशुद्धच पडलेली असते. आणि बिचारा अर्जुन जो आहे तो विचार करतो की सायलीला नेमकं झालंय तरी काय आणि म्हणूनच तो सायलीला उठवायचा सुद्धा प्रयत्न करत असतो, पण सायली काही केल्या उठत नसते आणि सायली उठत नसते म्हणून अर्जुन खूप जास्त त्रस्त असतो की नेमकं काय झालं असेल आणि म्हणूनच तो घरात खूप जास्त कांगावा करतो, खूप जास्त घाबरलेला असतो की सायलीला अचानक काय झालं असेल. तर घरात अश्विन हा एकमेव डॉक्टर आहे की तो लगेच आपल्या बायकोला बघू शकेल, कारण ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू आहे त्या डॉक्टरकडे आता धाव घेण्यापेक्षा सध्या तरी आपण अश्विनला दाखवूया की काही यामध्ये बदल झाले आहेत का, काय झालं आहे म्हणून या अशा झाल्या आहेत. आणि म्हणूनच सगळ्यांनाच टेन्शन येतं की सायलीला अचानक असं काय झालं. सगळीजणं आता सायलीच्या रूममध्ये धाव घेतात. तर अश्विन जो आहे तो सायलीला चेक करत असतो. त्याच वेळेला आता अर्जुन मात्र म्हणत असतो की खरं तर आम्ही विचार केला आहे बाळाचा आणि त्याचसाठी आम्ही सध्या ट्रीटमेंटसुद्धा सुरू केली आहे आणि त्याच्याच गोळ्या कालपासून ह्यांनी घ्यायला सुरुवात केल्या होत्या आणि आज अचानक हे असं झालं आहे.
तर हे कसं काय होऊ शकतं. त्याच वेळेला अश्विन पूर्ण चेक करतो आणि म्हणत असतो की तिला ना ह्या गोळ्यांचा साईड इफेक्ट झाला आहे, मला जरा तू गोळ्या दाखवतोस का, असं अश्विन म्हणतो. आणि अश्विन त्या गोळ्या घेतो. अश्विन त्या गोळ्या चेक करतो. तर अश्विन त्याला म्हणत असतो की दादा तुला एक गोष्ट सांगू का, यामध्ये औषधाच्या बॉटलचं नाव वेगळं आहे आणि यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या वेगळ्या आहेत, त्यानेच वहिनीला त्रास झाला आहे. ही गोष्ट जेव्हा आता इकडे जी प्रिया आहे तिला कळलेली असते तेव्हा प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते. प्रियाला असं वाटत असतं की या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि हे काही सायलीला कळणार नाही. आणि हे जे काही साईड इफेक्ट्स झालेले असतात त्यामुळे प्रिया जास्त घाबरलेली असते, कारण तिला समजून जातं आता आपलं विंग इथे फुटणार आहे आणि म्हणूनच ती खूप जास्त घाबरते. अर्जुन म्हणत असतो की कालच तर सायलीने गोळ्या खाल्ल्यात आणि लगेच साईड इफेक्ट झालेत आणि या गोळ्या अशा कशा बदलल्या गेल्या, म्हणजे वरती नाव वेगळं आहे गोळ्यांच्या बॉटलवर आणि गोळ्या आतमध्ये कशा वेगळ्या, नक्कीच हे कारस्थान प्रियाचं असेल असा तो मनात विचार करत असतो. आणि नंतर तो प्रियावर आरोपसुद्धा करतो आणि प्रियाला म्हणत असतो की प्रिया हे सगळं तुझंच कारस्थान आहे. तर प्रिया नेहमीप्रमाणे रडायचं नाटक करत म्हणत असते की प्रत्येक वेळेला तुम्ही या सगळ्याला मलाच का टार्गेट ठेवता, मी का तुमचं वाईट करू आणि मला कुठे माहिती आहे की तुम्ही काय करताय आणि काय नाही ते. त्याच वेळेला आता प्रिया बोलत असताना चुकून एक शब्द बोलून जाते. ती चूकच अर्जुन पकडतो आणि त्याला तोच मोठा पुरावा मिळतो आणि त्याला समजून जातं की हे सगळ्या गोळ्या बदली करण्याचं काम हे प्रियानेच केलेलं आहे. त्यामुळे आता घरातले सगळेजण प्रियावर सुद्धा भयंकर चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की तू सायलीच्या सारखी आहारी का जाता, सायली आता बायाचा विचार करते तर तू सुद्धा बायाचा विचार कर ना, तुला काय प्रॉब्लेम आहे ती बायाचा विचार करते तर, असं देखील तिला प्रश्न उपस्थित करतात. त्यावेळेला प्रियाकडे काहीच उत्तर नसतं. पूर्ण आजी आणि कल्पना खूप जास्त आता प्रियावर भडकलेल्या असतात, कारण प्रियाच्या ज्या काही वाढता चुका आहेत त्या खूप जास्त वाढत चाललेल्या असतात. त्याला कुठेही आता आळा घालत नसते ती, उलट त्या अजून चुका किती करता येतील याचा जास्तीत जास्त ती विचार करत असते. पण या सगळ्यामध्ये ती चांगलीच अडकली जाते आणि त्यामुळे आता अर्जुनसुद्धा भयंकर चिडलेला असतो आणि तो आता सायली कधी शुद्धीवर येते याचा विचार करत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.